तर अजित पवारांचा अपघात की घातपात यावरून आज रोहित पवारांनी पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये नवे दावे केलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पायलटनं दादांचं विमान मुद्दामून खाली आपटलं। कौटुंबिक अडचणीमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। दादांच्या अपघातावरती जय पवारांकडून शंका उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसांनंतर जय पवारांचं स्टेटस। व्हीएसआरला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी। कंपनीच्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी। व्हॉट्सअप स्टेटस ठेवत दादांच्या अपघातानंतर जय पवारांनी पहिल्यांदाच वर्तवली शंका। 1100 डिग्री तापमानावरती तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागांच्या केबल जळालेल्या नाहीत, कागद जळाले नाहीत। तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू। रोहित पवारांकडून शंका व्यक्त। पायलट लेगेसी लेअर जेट दोन्हीही विमान अनधिकृतरित्या चालवत होता। विमानांचं रजिस्ट्रेशनही संशयास्पद। अमेरिकेतून जुनाट विमान आणलं होतं, रोहित पवारांचा आरोप। पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल म्हणून रोहित पवार असं करत असतील। योग्य व्यासपीठावरती शंका मांडल्या तर त्याचं निरसन होईल। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विलीनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एक दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। सत्तेतील अनेक लोक व्हीएसआर मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। तर विलीनीकरणावर चर्चा झालेली आहे असा दावा करण्यात येतोय। त्याच्यामध्ये घातपाताचा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पडद्यामागच्या राजकीय घडामोडींमुळे दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणाले। काल रोहित पवारांची कोर्टात भेट झाली तेव्हा चर्चा झाली। संजय राऊतांचा दावा तर 1-2 दिवसात पुन्हा या संदर्भात चर्चा करणार राऊतांचं वक्तव्य। जयंत पाटलांच्या घरी विलीनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। रोहित पवारांची माहिती। विलीनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते रोहित पवारांचं मोठं विधान। राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी जयंत पाटलांच्या घरी बैठका। रोहित पवारांचा दाखला देत नाना पटोलेंचं वक्तव्य। 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। विलीनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलीनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची टीव्ही 9 मराठीला माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। मुद्दे नसतानाही रोहित पवार रोज पत्रकार परिषद घेत आहेत। रोहित पवारांनी राऊतांना गुरु मानलंय का? बन यांचा खोचक सवाल। रोहित पवारांना धोका असल्याची माहिती। त्यांना Z+ सुरक्षेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात धक्कादायक खुलाशानंतर मागणी। लवकरच आमदार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार। राजकीय भूकंपाबाबत कुठलंही ट्विट केलं नव्हतं। रोहित पवारांनी पुरावा द्यावा। समित ठक्कर यांचं प्रत्युत्तर। भाजपशी संबंधित समित ठक्कर यांचा महाराष्ट्रात काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवारांनी दिला होता। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीचा मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन टीव्ही 9 वरती। तक्रारदारानं केलेलं स्टिंग ऑपरेशन टीव्ही 9च्या हाती 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री शिरबळांचे पीए आणि क्लार्क राजू डेरेंगेंसह रामदास गाडे कॅमेऱ्यात कैद।
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक. शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास मवियातील तिन्ही पक्षांचा होकार. सूत्रांची माहिती. राज्यसभेत पवारांना समर्थन देण्याच्या बदल्यात काँग्रेस विधान परिषदेवर दावा करणार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. विधान परिषदेत 1 जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जाणार. राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविया एकत्र चर्चा करत निर्णय घेणार. वक्तव्य करताना काळजी घेण्याच्या काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेत्यांना सूचना. टिपू सुलतानाच्या वादानंतर आजच्या बैठकीमध्ये सूचना केल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीमध्ये चंद्रपूर महापौर प्रकरणावरती चर्चा. काँग्रेसचा महापौर का झाला नाही याबद्दल नेत्यांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. या संदर्भात पक्षाकडून समिती नेमली जाणार. महापौर निवडीवरून वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये झाला होता वाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नंदनवन बंगल्यावर घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. केडीएमसीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानले. तर मनसेकडूनही सभागृहात सहकार्याचं राज ठाकरेंकडून आश्वासन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकरांची शिवसेनेशी जवळीक. दोघांनी उदय सामंत आणि गोगावलेंची भेट घेतली. भाजपा विरोधात लढणारे पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची शंका. अवैध मोठ्या राजकीय टॉप 9. बांगलादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक. मुंबईतील क्रॉफेट मार्केट परिसरात पाहणी करत अधिकाऱ्यांना विचारला जाब. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणाच्या आरोपांनंतर संतापाची लाट. संपूर्ण शहर बंद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पडळकर, संग्राम जगतापांच्या नेतृत्वात मोर्चा. आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण झाल्याचा आरोप. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर. मर्जीनं मुलासोबत गेले. भिगवण प्रकरणी कथित अपहरण झालेल्या तरुणीचा दावा. माझा आणि त्याचे प्रेम संबंध आहे. त्यानं कोणताही प्रकारची जबरदस्ती केली नाही. तरुणीचा दावा. ती मुलगी आरोपीच्या ताब्यात म्हणून असं बोलते. हा व्हिडिओ जबरदस्तीनं बनवण्यात आल्याचा आमदार संग्राम जगतापांचा आरोप. तर आरोपीवरती कारवाई झाली पाहिजे. जगतापांची प्रतिक्रिया. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवरती 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द. प्रमाणपत्राची खिरापतही बंद. नवा शासन निर्णय जारी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल प्राप्त. समितीनं केलेल्या शिफारसीनुसार कारवाई करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा अंदाज. जगदाळे कुटुंबासह मेधा कुलकर्णींनी घेतली शिंदे बावनकुळेंची भेट. आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदे बावनकुळेंकडूनही तत्परतेनं लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार. अमोल मिटकरींबाबतचा निर्णय कोर कमिटी घेईल. विधान परिषदेच्या जागेसंदर्भात आता कुठलंही भाष्य करणार नाही. प्रफुल्ल पटेल यांची सावध भूमिका. सांगलीत भाजपाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर दमदाटीचा प्रकार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा दावा. झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत बोलताना अजित पवार गट मोडू शकत नाही. चंद्रकांत पाटील यांनी दिला होता इशारा. त्यावरून जयंत पाटलांचा दावा. तर अजित पवार गटानं आमच्यासोबत यावं असं आवाहन. दबावात राजकीय टॉप 9. भिवंडीत भाजपच्या 9 नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा. महाविकास आघाडीचा महापौर होणार. महापालिकेत सत्तेचं समीकरण बदललं. काँग्रेसच्या 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांना भाजपच्या 9 नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर. मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली. टिपू सुलतानच्या फोटोवरील वादानंतर पहिल्यांदाच महासभा पार पडली. भाजपा शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौरांना महापुरुषांची फोटो फ्रेम आणि संविधानाची फ्रेम भेट. मालेगावमध्ये प्रशासकीय काळामध्ये झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. भाजपच्या 2 नगरसेवकांकडून सभागृहात फलक धरत मागणी. प्रशासकीय काळात बहुसंख्य कामं बेकायदेशीर झाल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप.
पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप। तर धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका, भिडला या सत्यता पडताळून पाहू, मुंडे समर्थक अविनाश नाईकवाडेंची प्रतिक्रिया। बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये संशयितांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण, संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाचा एसआयटीला प्रतीक्षा। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी आशफाक मकानदारला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। आशफाक मकानदारकडून आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करण्यास मदत, आशफाक मकानदार 20 महिन्यांपासून तुरुंगात। अजित पवारांवरील एआयद्वारे बनवलेले व्हिडिओ प्रसारित करणं थांबवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल, सुनील तटकरेंचं निवेदन। दादांच्या आवाजात खोटी दिशाभूल करणारी वक्तव्य प्रसारित केली जात आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे, तटकरेंकडून आवाहन। अनधिकृत बॅनरवरून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, अखिल चित्रे आणि सहाय्यक आयुक्तांमध्ये वाचावाची, बॅनर लावण्यावरून एकतर्फी कारवाई का, अखिल चित्रेंचाच सवाल। नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनसंकल्प बाईक रॅली।